ओम मार्तंड भैरवाय नमः. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजेच जेजुरीचे खंडेराव महाराज. खंडोबा महाराजांची सेवा ही मुख्यतः महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये केली जाते. बऱ्याच लोकांचे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत. कदाचित 100 पैकी 70% लोकांचे तरी कुलदेव म्हणजे जे पुरुष कुलदेव असतो खंडेराव महाराजच आहेत. काही लोकांचे तिरुपती बालाजी असतात. काही लोकांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असते. काही लोकांची माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, असं प्रत्येक कुळाची कुलदेव आणि कुलदेवी ही वेगवेगळी असते. पण शक्यतो जर आपण कोणाला कुलदेव म्हणजे जी पुरुष देवता असते तिच्याबद्दल जर विचारलं तर आपल्याला जेजुरीचे खंडेराव महाराजच ऐकायला मिळतात. प्रत्येक कुळाचं रक्षण करणारा एक स्वामी असतो, पुरुष देवता असतो, त्याला कुलदेव असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर एक स्त्री देवता देखील असते, तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. तर आपले अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे जेजुरीचे खंडेराव महाराज. खंडेराव महाराजांची सेवा आपण नक्की कशी करायची? मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी, जिला स्कंदषष्ठी असं देखील म्हटलं जातं, वांगेसट असं देखील म्हटलं जातं. तर चंपाषष्ठीमध्ये म्हणजे खंडेराव महाराजांचे जे नवरात्र असतात, खंडोबा नवरात्र जे असतात, षडरात्र उत्सव जो असतो त्याचा शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस असतो. तर घटस्थापना कशी करायची, मल्हारी सप्तशतीचं पारायण कसं करायचं, हे आपण या अगोदर व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठी निमित्त अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा महाराजांची सेवा नक्की कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता मी ज्या तुम्हाला सेवा सांगणार आहे तर त्या फक्त आपल्याला चंपाषष्ठी निमित्त किंवा षडरात्र उत्सवाच्या काळामध्ये करायच्या नाही, तर वर्षभर देखील या सेवा तुम्ही करू शकता. तर चला जाणून घेऊया खंडेराव महाराजांचा कुळाचार किंवा सेवा वर्षभर आपण नक्की कशा करायच्या. खंडेराव महाराजांची सगळ्यात प्रिय गोष्ट म्हणजे भंडारा. भंडारा म्हणजे काय तर हळदीची पावडर, हळदीची पूड. तर वेळोवेळी आपण खंडेराव महाराजांना भंडारा वाहिला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घरात ज्यांचं कुलदैवत खंडेराव महाराज आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्याला खंडेराव महाराजांचा टाक, दिवटी बुदली, त्याचबरोबर आपण जे जागरण गोंधळाच्या वेळेस लंगर तोडतो तर त्याची कडी देवघरामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर आपण दररोज त्यांची पूजा केली पाहिजे. आपण ज्यावेळेस देवपूजा करतो तर आपण खंडेराव महाराजांच्या टाकाला भंडारा अर्पण करायचा आहे. चंपाषष्ठी निमित्त जर बघितलं तर षडरात्र उत्सवामध्ये तुम्ही मल्हारी सप्तशतीचं पारायण देखील करू शकता. खंडोबा नवरात्रात आपल्या घरी घटस्थापना करू शकता. वर्षातून एकदा तरी आपण खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी जेजुरीला जायचं आहे. आपल्या कुलदेवीच्या दर्शनासाठी आपण वर्षातून एकदा तरी गेलं पाहिजे. वर्षातून एकदा जाताना घरातील फक्त एका व्यक्तीने जायचं नाही, तर आपल्या मुलाबाळांना, आई वडिलांना देखील सोबत घेऊन जायचं आहे. जाताना आपले जे देवाचे टाक असतात ते देखील सोबत घेऊन जायचे आहे आणि त्यांची देखील देवांची भेट घडवून आणायची आहे. तिथे जाऊन देखील त्यांचा मानपान करायचा आहे, देवीची ओटी भरायची आहे. खंडेराव महाराजांचा देखील आपल्याला विधिवत मानपान तिथे जाऊन करायचा आहे. तिथे जाऊन त्यांना बेल भंडारा देखील अर्पण करायचा आहे. प्रत्येक रविवारी, वर्षभरातील प्रत्येक रविवारी तुम्ही मल्हारी सप्तशतीचं पारायण देखील करू शकता. अत्यंत छोटासा हा ग्रंथ आहे. माझ्या मते फक्त 14च अध्याय या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलं तर प्रत्येक रविवारी मल्हारी सप्तशतीचं पारायण करू शकता किंवा प्रत्येक महिन्यात एका तरी रविवारी मल्हारी सप्तशतीचं पारायण करायचं आहे. कोणत्याही एका व्यक्तीने म्हणजे घरातील जो कर्ता पुरुष असतील, जो मोठा पुरुष असेल तर त्या पुरुषाने खंडेराव महाराजांसाठी रविवारचा उपवास करायचा आहे. एक वेळचं जेवण करून तुम्ही हा उपवास करू शकता किंवा मग साबुदाण्याची खिचडी, फळं किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करायचा आहे. सकाळी उपवास पकडायचा, संध्याकाळी हा उपवास सोडून द्यायचा आहे. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, लग्न जमत नसेल किंवा संसारात काही अडचणी असतील, मनासारखी नोकरी मिळत नसेल, घरात पैसे टिकत नसतील, तर तुम्ही संकल्पयुक्त रविवारचा उपवास करायचा आहे. रविवार पकडताना तुम्ही चंपाषष्ठी नंतर जो पहिला रविवार येईल त्यानंतर तुम्ही हा उपवासाला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही रविवारी या उपवासाची सुरुवात तुम्ही करू शकता. संकल्पयुक्त जर रविवार करणार असाल
तर पहिल्यांदा जो तुम्ही रविवार पकडसाल तर त्या दिवशी खंडोबा महाराजांच्या टाकाला पंचामृताने स्नान वगैरे घालायचं आणि हातामध्ये पाणी घेऊन तुम्ही संकल्प करायचा आहे. संकल्प सांगायचा, तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि कुलदेवाचं देवीचं स्मरण करायचं आणि तुमची जी काही अडचण असेल ती देवाला सांगायची आणि हे देखील सांगायचं की अशी अशी अडचण आहे, ती माझ्या आयुष्यातून दूर होऊ दे. मी त्याच्यासाठी 5 रविवार करील, 11 करील, 21 करील, जी काही तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही रविवारचे उपवास करायचे आहे आणि पाणी सोडून द्यायचे आहे. संकल्पयुक्त रविवारचा उपवास करताना समजा तुम्ही जर कुठे एखाद्या रविवारी बाहेर गेले तर तो रविवार तुम्ही पकडायचा नाही. महिलांनी जर रविवारचे उपवास केले तर मग मासिक पाळीत तुमचा एखादा रविवार आला तर तो रविवार पकडायचा नाही. सुतकामध्ये आला तरीही तो रविवार तुम्ही पकडायचा नाही. बाकी ते रविवार सोडून त्या रविवारी देखील उपवास करायचा, पण बाकी ते सोडून जे रविवार असतील त्यांची तुम्ही 11, 21 अशी संख्या पूर्ण करायची आहे. शक्य झालं तर प्रत्येक रविवारी संध्याकाळी खंडेराव महाराजांना वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. वांगे उपलब्ध नाही झाले तरी तुम्ही मेथीची भाजी, भाकरी किंवा वरण भात, भाजी पोळी यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. समजा तुम्ही बाहेर राहत असाल, नोकरी व्यवसायानिमित्त तुमचे देवाचे टाक गावी असतील, तुमच्या घरात खंडेराव महाराजांचं कोणतंही प्रतीक नसेल तर मग तुम्ही जवळपास खंडेराव महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन प्रत्येक रविवारी देखील दर्शन घेऊ शकता किंवा मग तुम्ही एखादा फोटो खरेदी करून तो आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. आपण कुत्र्याला देखील खंडेराव महाराजांचं प्रतीक मानतो. तर प्रत्येक रविवारी तुम्ही कुत्र्यावर भंडारा टाकायचा आहे थोडासा आणि त्याला देखील पोळी खाऊ घालायची आहे, तूप लावलेली पोळी. शक्यतो काळ्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घालायची आहे. त्यामुळे खंडेराव महाराज प्रसन्न होतात, आशीर्वाद देतात आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करायला मदत करतात. षडरात्र उत्सवानिमित्त, चंपाषष्ठीनिमित्त तुम्ही दररोज घटस्थापना केली असेल तर घटाला वेगवेगळा हार घालायचा आहे. मल्हारी सप्तशतीचं पारायण पूर्ण करायचं आहे. खंडोबा महाराजांना दररोज दवना, बेलभंडारा व्हायचा आहे. आपल्या देवघराजवळ तुम्ही एखादा छोटासा डब्बा ठेवा किंवा छोटासा तुम्ही गल्ला आपण ज्याच्यात पैसे साठवतो अशी बरणी घ्या आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येक रविवारचा उपवास करताना कमीत कमी 1 रुपया तरी त्या दानपेटीमध्ये खंडेराव महाराजांच्या नावाने टाकायचा आहे. प्रत्येक रविवार तुम्ही 1 रुपया टाका, 10 रुपये टाका, 100 रुपये टाका, तुमच्या पदर तुम्हाला जेवढी इच्छा असेल तेवढी टाका आणि त्यानंतर ते वर्षातून जेव्हा तुम्ही जेजुरीला दर्शनासाठी जाल तेव्हा जाताना तो डब्बा म्हणजे त्यातले पैसे काढून सोबत घेऊन जा आणि तेथील दानपेटीमध्ये तुम्ही ते दान करून द्या. अशी सेवा तुम्ही जर वर्षभरात सुरू केली तर खात्री आहे नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव मिळतील. तुमच्या आयुष्यात ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होतील किंवा बाकीची जी संकटं असतील ती देखील दूर व्हायला मदत होतील. तर अशा प्रकारे आपण आपल्या कुलदेवाचा, कुलदेवीचा व्यवस्थित मानपान केलं, त्यांना प्रसन्न ठेवलं तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य चांगला राहतो. घरात जर कोणी सतत आजारपण घेत असेल, कोणी सतत आजारी पडत असेल तर अशा सगळ्या समस्या या सेवांनी आपण जेव्हा आपल्या कुलदेवाचं, कुलदेवीचं मनापासून मानपान करतो, कुळाचार करतो तर या सेवांनी सर्व आजारपण, जी काही संकटं असतात ती दूर होतात आणि आपला परिवार सुखी, समाधानी, आनंदी दिसू लागतो. असा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे. तुमच्या आयुष्यात देखील अशा काही अडचणी सुरू असतील तर आपल्या कुलदेवाचा मानपान व्यवस्थित करा. भलेही तुमचा कुलदेव वेगळा असेल त्यांच्या ज्या काही सेवा असतील त्या तुम्ही नक्की करा. नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव बघायला मिळतील. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की चंपाषष्ठीनिमित्त किंवा वर्षभर आपण खंडेराव महाराजांच्या नक्की कोणत्या सेवा करायच्या आहे, त्यांचा मानपान कसा करायचा आहे, कुळाचार कसा करायचा आहे, ही सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.